अगदी संचारबंदी लागल्यासारखी या अंधारी गावात शांतता आहे। एरवी गावात घराबाहेर बसलेली लोक दिसतात, पण या गावात कुणीही घराबाहेर बसत नाही। कारण गेल्या काही दिवसांपासून या गावाला माकडांनी पिसाळलंय। गावात एकटा दुकटा माणूस दिसला की ही माकडं त्याच्यावर थेट हल्लाच करतात। लहान मुलं तर माकडांची सहज शिकार बनली आहेत। गेल्या 7 दिवसात या माकडांनी 20 पेक्षा जास्त लोकांचा चावा घेतलाय। एकटी बाई किंवा माणूस दिसला की ही माकडं त्यांचा लचकाच तोडतायत। गीता नावाच्या या गृहिणीच्या घरात तर बंद दरवाजाला लाथ मारून माकड घुसलं आणि त्यांच्या लहानग्या मुलाला त्यांच्या मांडीवरून उचलून त्याचे लचके तोडले। मारुती रायाचं रूप समजल्या जाणाऱ्या या माकडांनी सकाळी देवदर्शनाला गेलेल्या कारभारी डोंगरांवर मारुती मंदिरातच हल्ला केला। ती माकड मध्ये आलं घरामध्ये, मांडी घालून बसली, पोराला घेऊन सनी पोरगी पलंगावर होती, पोरीला खाली वळलं आपटलं त्यानं आधी। मग पोराची गचंडी धरली माझ्या मांडीहून सनी, ते वरतं पुढून मी मागं पाय वरती त्याच्या आले। त्यानं घसडत ह्या दरच्या लोक नेलं तिथून सनी। मग त्यानं आडवं पाळलं पोराला खाली, आडवं पाळल्यावर मग इथंच फोडलं त्यानं वरती। सकाळी 7 वाजता दर्शनाला चाललो, दांगोळ करून मागूनच आलं, खालूनच धरलं। 8 दिवसांआधीच वनविभागानं हैदोस घालणाऱ्या एका माकडाला जेरबंद केलाय, पण माकडांचा उच्छाद सुरूच आहे। गावात असं एकही घर उरलं नाहीये की ज्या घरात माकडांनी कधी कुणाला चावा घेतला नसेल। माकडांच्या भीतीनं मुलं आता शाळेत जायला सुद्धा घाबरतात। 13-14 दिवसापासून सारखं वानरांना गोंधळ घातलेला आहे आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला ते चावू लागला। त्याच्यामुळं विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मोठ्या माणसांना सुद्धा झालेला आहे। सगळ्याला दहशत निर्माण झालेली आहे। माकडांना पकडायला वनविभागाचे लोक गावात फिरतायत, पण माकडांची संख्या इतकी की त्यांचीही दमछाक होते। ते जे 2-4 लोकांना आधी चावलं ते पकडून आम्ही त्याचा बंदोबस्त केला। आता हे काल परवा दुसरं निघालं, तर याचा सुद्धा आम्ही एक खाजगी माणसाला ट्रेन माणूस येतो, त्याच्याकडे पिंजरा वगैरे आहे, त्याला बोलावून त्याचा बंदोबस्त करणार, पण पकडून येणार त्याला। लोकांच्या या जखमा पाहिल्यावर माकडांचा हैदोस किती भयानक आहे याची कल्पना येईल। माकडांच्या या मरकट लीलांपासून कुणीतरी आमची सुटका करा असं गाऱ्हाणं घालण्याची पाळी अंधारीच्या गावकऱ्यांवर आली आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, या माकडांच्या दहशतीनं अंधारीमधले जे सगळे ग्रामस्थ आहेत ते अत्यंत भयभीत झालेले दिसत आहेत। वन विभागाने काय आतापर्यंत उपाययोजना केल्या आहेत या माकडांचा हैदोस थांबवण्यासाठी? वन विभागाचे 5 ते 6 कर्मचारी सतत गावामध्ये फिरत आहे आणि या माकडांचा शोध घेत आहे। मात्र माकडं संख्या खूप जास्त असल्यामुळे नक्की कुठले वानर माणसांना त्रास देत आहेत याचा वन विभागांना शोध सुरू आहे। मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे भूषण इथे, की गेल्या काही महिन्यांपासून या माकडांचा हैदोस असाच सुरू आहे अशा पद्धतीनं, आणि वन विभाग येतं, एखाद दुसरं माकड पकडतं आणि घेऊन जातं। मात्र हे माकड सतत माणसांचे लचके तोडतायत, माणसांना चावा घेत आहेत। या सर्व परिस्थितीत या माकडांचा पूर्णपणे बंदोबस्त करायला हवा, मात्र वन विभागाचं पूर्णतः दुर्लक्षच आहे। आतापर्यंत 20 ते 30 माणसांना या महिन्याभरात या माकडांनी चावा घेतलाय आणि या सर्व प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। मुलं शाळेत जात नाही आहेत। अशा सर्व परिस्थितीत तातडीने यावर काहीतरी उपाययोजना करा अशीच गावकऱ्यांची मागणी आहे। भूषण, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय एकूणच अंधारीमध्ये या माकडांच्या दहशतीनं गावकरी चांगलेच भयभीत झालेत। लहान मुलं शाळेत जायला तयार नाहीत। आतापर्यंत या माकडांच्या टोळीनं 50 पेक्षा जास्त गावकऱ्यांचे चावे घेतले। झी 24 तास, एक पाऊल पुढे।